कॅच कोणी पकडली रे? महेश शिवराज पाटील आगे डाल के खचके खाले सब आगे डालो वो कैलाश हा दीदी का इकडे नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं आम्ही स्वागत करतो आणि या मैदानामध्ये शिवस्वराज्य संघ 4747 संघानं क्षेत्ररक्षण घेतलेला आहे आणि पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असेल. आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आता जाऊयात. थेट अविनाश बंगा सर आपल्याशी जुळत आहेत आणि त्यांचा अनुभव ऐकूयात, कॉमेंट्री ऐकूयात. याचं स्वागत कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या झाली ती 6 धावा 1 गडी बाद. दुसऱ्या षटकाची पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर आता दुसऱ्या षटक मार्गस्थ होत आहे. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन येतील गोलंदाज. हॅलो चेक थोडा आवाज माझा आवाज नाही निघत. कुठे ते दांडे कुठे दांडे कुठे कोण आहे बॉलर? स्ट्राईकवर असतील फलंदाज अविनाश देवरे आणि स्वीपचा फटका लगावलाय. चेंडू जाईल सीमा रेषे पार. धावा मिळतील 4 चौकार. या चौकाराने वाढेल धावफलक. आता मात्र आपण बघू शकतो धावफलकावर लागल्यात 9 धावा 1 गडी बाद. दुसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज मनोज राणे. आवाज वाढवा ना, आवाज जाईना ना. बॉल का काढला तुमनं? हा मला काढायचा होता. मी काय पान पान खातो का पॅडी सारखं? त्याच्यात जाणार आहे का काही? दुखणार आहे का? चला थोडं स्पीडअप करायचंय. दोनही संघांना विनंती असेल 40 मिनिटांची अवधी असेल त्यामध्ये 10वं षटक चालू होणं गरजेचं आहे. दुसरा चेंडू घेऊन येतील पुन्हा एकदा. यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलाय चेंडू. बॉलर अडवण्याचा प्रयत्न केलाय मात्र तिथं विपुल चांगलं बॅकअप म्हणावं लागेल. जर डायरेक्ट हिट झाली असती तर कुणाल राक्षे यांना तंबूच्या रस्त्याने मार्गस्थ व्हावे लागले असते. दुसरा चेंडू निर्धाव आलाय. निर्धाव चेंडूने आपण बघू शकतो पुढे जाईल षटक. 2 चेंडू झाले आतापर्यंत. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न मात्र बॅटशी कोणताही संपर्क नाही. चेंडू सरळ गेला योगेश सांकला यांच्या हातामध्ये. पुन्हा एकदा दुसरा चेंडू निर्धाव होईल आणि स्ट्राईकवर बघू शकतो आपण जळगाव पोलीस अविनाश देवरे धाकड फलंदाज. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू जाईल सीमा रेषाच्या अगदी जवळ. 1 धावाली. दुसरीचा प्रयत्न आणि यशस्वी म्हणावा लागेल. 2 धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर आता असतील 11 धावा 1 गडी बाद. आणि आपण बघू शकतो लाईव्ह विजनवर ही मॅच सध्या. पुढे टाकलेला चेंडू समेरच्या दिशेने खेळून काढलाय. 1 टप्पा जाईल विपुल नारखेडे यांच्या हातात. 1 धाव येईल. आता मात्र षटकातील एकच चेंडू शिल्लक असेल. आतापर्यंत या षटकामध्ये 7 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला होता. त्यानंतर चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल मनोज राणे यांच्या मार्फत. यावेळेस समोरच्या दिशेने चेंडू हवेत आणि फलंदाज बाद.
संदीप यांचा चांगला झेल म्हणावा लागेल. दुसरा धक्का लागलाय. एमसन्स या संघाला लागलेला दुसरा धक्का. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 2 गडी बाद 12. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं 5 धावा होत्या आणि या षटकामध्ये 7 धावा आल्या. आणि महत्त्वाचे फलंदाज आपण बघू शकतो कुणाल राक्षे यांना माघारी पाठवलंय मनोज राणे यांनी. पुन्हा एकदा आपण बघू शकतो वैयक्तिक दुसरं व सांघिक तिसरं षटक घेऊन येतील निलेश खाचने मॅन फ्रॉम खिरोदा. आणि नवीन फलंदाज आपण बघू शकतो सनी आयरे. सनी आयरे ब्राईट सन मध्ये आता यांना काहीतरी कमाल दाखवावी लागणार. आणि या फिल्डिंग टीम मध्ये आपण बघू शकतो ओवी कन्स्ट्रक्शनचे संचालक फिरकीचा जादूगर अरविंद पाटील. चला डावखुरा गोलंदाज आलाय पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन. स्ट्राईकवर असतील अविनाश देवरे. यावेळेस पुढे टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय अभिषेक पाटील येतील. 1 धाव आली. 1 धावेने वाढेल धावफलक 13 धावा. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतील निलेश खाचने. यावेळेस फुल टॉस चेंडू. मनगटाचा चांगला वापर केलाय. डीप मिड विकेट क्षेत्रात गेलेला चेंडू. 1 धाव आली. दुसरीचा प्रयत्न यशस्वी. 2 धावेने वाढेल धावफलक. सनी आयरे यांनी देखील आपलं खातं उघडलंय. पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतल्यात. धावफलकावर आता बघू शकतो आपण 15 धावा 2 गडी बाद. तिसरा चेंडू पुन्हा एकदा निलेश खाचने डावखुरा गोलंदाज. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू. पुलचा चांगला प्रयत्न आणि चेंडू गेलाय सीमा रेषे पार. बघू शकतो आपण. येस इट्स अ 6. इट्स अ 6. 6 धावा येतील. पंचांचा इशाऱ्याची आपल्याला वाट बघावी लागेल. चला पंचांच्या निर्णयाची वाट बघतोय आपण. आणि फलंदाजांना विनंती असेल आपण फलंदाजी करायची आहे. पंच त्यांचं काम पूर्णपणे सांभाळतील. 6 धावा येतील. षटकाराने धावफलक स्पीड घेईल. धावफलकावर आता असतील 21 धावा. आणि इथे विनंती असेल समालोचन कक्षासमोर जे देखील उभे असतील त्यांनी साईडला सरकायचे. यावेळेस फुल टॉस समोरच्या दिशेने खेळलाय. 1 धाव येईल. नो 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 यस नो यस नो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता मात्र. आणि इथे रिव्ह्यू घेतलाय पंचांनी वेस्ट साइड साठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला यावेळी समोरच्या दिशेने खेळलेला फटका 1 धाव आली. विपुल नारकेडे चांगलं क्षेत्ररक्षण बघू शकतो आपण. अजूनही या षटकातील 1 चेंडू बाकी असेल. धावफलकावर असतील डबल दुर्री. 22 2 गडी बाद.
शेवटच्या चेंडूवर काहीतरी आगळा वेगळा प्रयोग करायचा प्रयत्न आणि चेंडू जाईल सीमारेषे पार. 22च्या स्वरूपात आलेल्या चौकाराने होईल षटकाची समाप्ती. धाव फलकावर आता असतील 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 26 धावा. 26 फॉर द लॉस ऑफ 2 आफ्टर 3 ओव्हर्स. यावेळेस आक्रमण करायचा प्रयत्न मात्र योगेश सांकळा यांचे सेफ हँड्स आणि मनोज राणे यांचा देखील आपण बघू शकतो. दुसरा बळी घेतलाय सनी आयरे. बाद व्हावा लागेल. पहिल्या चेंडूवर लागलेला तिसरा धक्का. आणि आता आपण बघू शकतो नवीन फलंदाज भूषण चित्ते. नेहमी आपण बघतो त्यांना गोलंदाजी करताना, मात्र इथं फलंदाजी करताना दिसतील. आणि जळगावचा फिटनेस आयकॉन, जळगावचा आलू अर्जुन म्हणजेच मुकुंद पाटील यांना देखील आपण बघू शकतो स्वीपर कव्हरच्या दिशेने फिल्डिंग करताना. 10-17 पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतील मनोज राणे. यावेळेस गचाळ क्षेत्ररक्षण बघू शकतो आपण मुकुंद पाटील यांच्याकडून. 4 धावा. चेंडू जाईल सीमारेषे पार चौकार. यावेळेस रिव्हर्सचा चांगला प्रयत्न होता, मात्र त्याही पेक्षा चांगला झेल म्हणावा लागेल निलेश काचने. खिरोदाची आणबाण शान यांनी चांगला झेल टिपला आणि महत्वपूर्ण फलंदाज यांना माघारी पाठवलंय. एमसन्स या संघाला लागलेला आपण 4था धक्का बघू शकतो आणि मनोज राणे यांनी टिपलेला तिसरा बळी. हा रील बनवणार आहे का तो? चला थोडी घाई करायची आहे आणि 3.3 षटकांचा खेळ झालाय. धावफलकावर असतील 30 धावा, 4 गडी बाद आणि अजूनही आघाडीचा गोलंदाज फिरकीचा जादूगर अरविंद पाटील याचे 2ही षटक अजूनही पेंडिंग आहे. बघू शकतो आपण पुढच्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा 4था चेंडू घेऊन येतील मनोज राणे. या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या 3 चेंडूंमध्ये आणि 2 महत्वपूर्ण बळी टिपलेत सनी आयरे आणि त्यानंतर भूषण चित्ते. पुन्हा एकदा 4था चेंडू घेऊन येतील. यावेळेस सन्मान केलाय सरळ बॉलरच्या दिशेने गेलेला चेंडू, कोणतीही धाव येणार नाही.
यावेळेस समोरच्या दिशेने केलेलं आक्रमण आणि चेंडू जाईल सीमा रेषे पार. धावा मिळतील 4 चौकार. चौकाराने वाढेल धावफलक. धावफलकावर आता असतील 34 धावा, 4 गडी बाद. चार षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघू शकतो धावफलकावर असतील 4 गडी बाद, 34 धावा. आणि आपण सामन्याचा आनंद घेताना बघू शकतो डावखुरा गोलंदाज मयूर पाटील आणि त्यांच्या समवेत असतील ड्रिंक्सचे प्रायोजक आपले निलेश पाटील. आणि मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केलेले गोलंदाज महाराष्ट्राला ज्यांनी रणजी ट्रॉफी मध्ये रिप्रेझेंट देखील केले सचिन चौधरी. आणि आपण फील्डवर बघू शकतो MPL चा किरण पोलाड, किरण कदम. चला थोडं स्पीडअप करायचंय. सांघिक 5वं षटक घेऊन येतील गोलंदाज महेश. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज बघू शकतो आपण महेश. गोलंदाजी मार्कला आले. वैयक्तिक पहिलं षटक असेल. सांघिक 5वं षटक. पहिल्या पॉवर प्ले मध्ये जर बघितलं आपण तर 2 षटकांमध्ये 12 धावा आल्या होत्या. आणि आता धाव फलकावर आपण बघू शकतो 34, 4 गडी बाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर अतुल झोपे यांना विनंती असेल थोडं स्पीडअप करायचंय. 40 मिनिटांचा निर्धारित वेळ असेल 10वं षटक चालू करण्यासाठी. यावेळेस समोर टाकलेला चेंडू लेफ्ट केलाय अविनाश देवरे यांनी. वाईडची अपेक्षा होती मात्र पंच तटस्थ उभे. कोणतीही धाव मिळणार नाही. निर्धाव असेल चेंडू. निर्धाव चेंडूने होईल षटकाची सुरुवात. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतील महेश. यावेळेस समोरच्या दिशेने केलेलं आक्रमण अभिषेक पाटील यांच्याकडे जाईल चेंडू. 1 धाव आली आहे. दुसरीचा कोणताही प्रयत्न नाही. 1 धावेने वाढेल धावफलक. 35 धावा असतील आता. 4 गडी बाद 35. आणि कव्हरच्या दिशेने बघू शकतो आपण एक मोठी भिंत किरण कदम यांच्या स्वरूपात. समोरच्या दिशेने खेळलेला चेंडू. यस किरण कदम. चांगलं क्षेत्ररक्षण. भारदस्त शरीर लाभलेले आपले सर्वांचे लाडके माऊली वडापावचे संचालक किरण कदम आपण बघू शकतो कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा स्ट्राईकवर असतील जळगाव पोलीस अविनाश देवरे. चौथा चेंडू घेऊन येतील महेश. समोरच्या दिशेने कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू. 1 धाव आली आहे. दुसऱ्याचा कोणताही प्रयत्न नाही. अविनाश देवरे यांची इच्छा होती 2 धावा याव्या मात्र अक्षय सोनार यांनी माघारी पाठवलं. 1च धाव आली. 1 धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 37 धावा. 4 गडी बाद. षटकातील 5वा चेंडू. यावेळेस कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू किरण कदम वेल लेफ्ट केलाय त्यांनी. चेंडू जाईल सरळ सेंडे भाऊ यांच्या हातात. 1 धाव येईल. आता आपण बघू शकतो अर्धा डाव संपेल. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईकवर असतील फलंदाज अविनाश देवरे. यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न मात्र कोणताही संपर्क नाही. निर्धाव षटकाने होईल या षटकाची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर असतील 38 धावा. या षटकामध्ये 4 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल महेश पाटील यांच्या वतीने. आणि आता आपण बघू शकतो गोलंदाजी मार्कवर जे आलेत फिरकीचे जादूगर आपल्याला ज्यांचे प्रायोजक देखील लाभलेत ओवी कन्स्ट्रक्शनचे संचालक अरविंद पाटील. डावखुरा गोलंदाज फिरकीचा जादूगर
लेफ्ट आर्म राऊंड. पहिला चेंडू घेऊन येतील अरविंद. यावेळेस रिव्हर्सचा चांगला फटका, मिडल देखील झाला होता, मात्र चांगली फील्ड प्लेसमेंट. महेश पाटील कोणती धाव येणार नाही. चांगली सुरुवात म्हणावी लागेल अरविंद पाटील यांच्या वतीने. योग्य टप्प्यावर टाकलेला चेंडू, फटका देखील चांगला होता, मात्र चांगल्या फील्ड प्लेसमेंट. यावेळेस पुढे टाकलेला चेंडू, चेंडू गार 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 गिरकी घेतोय, चेंडू सरळ चाललाय. योगेश सांकला यांच्या हातामध्ये, कोणतीही धाव येणार नाही. पुन्हा एकदा त्याच जोमाने तिसरा चेंडू घेऊन येतील अरविंद पाटील. यावेळेस मात्र रिव्हर्सचा प्रयत्न, बॅटच्या टोला लागला आणि किरण कदम चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र चुकीची फेकी. एक धाव येईल, एक धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर आता असतील 39 धावा. पहिले दोनही चेंडू निर्धाव आल्यानंतर एक धाव आली तिसऱ्या चेंडूवर. आणि आपण बघू शकतो अतुल झोपे फील्ड प्लेसमेंट करताना. रिव्हर्स साठी फिल्डर लावलाय सँडी भाऊ यांच्या. स्ट्राईकवर असतील अविनाश देवरे. यावेळेस पुढे टाकलेला चेंडू, समोरच्या दिशेने केलेले आक्रमण आणि अभिषेक पाटील यांना टाटा बाय बाय करत चेंडू चाललाय सीमा रेषे पार. धावा मिळतील 7 षटकार. या षटकाराने अरविंद पाटीलवर आक्रमण चढवलंय अविनाश देवरे यांनी. समोरच्या दिशेने खेळलेला फटका, 6 धावा मिळाल्या. 6 धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 45 धावा, 4 गडी बाद. अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी असतील. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने गेला आणि पंचांचा इशारा आलाय वाईड. या वाईड धावेने होईल षटकाची, माफ करा, धावफलका 46 धावा. यावेळेस फुल टॉस, काउस कॉर्नरच्या दिशेने चाललेला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव येईल, दुसऱ्याचा कोणताही प्रयत्न नाही. एक धावेने वाढेल धावफलक. 47 धावा, 4 गडी बाद. षटकातील शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात अरविंद पाटील यांनी. पहिल्या 3 चेंडूवर चांगली गोलंदाजी झाली होती, मात्र यावेळेस देखील बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू. एक धाव येईल लॉंग ऑफच्या दिशेने. विपुल नारखेडे चांगलं क्षेत्ररक्षण. षटकाची होईल समाप्ती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा, 4 गडी बाद. अरविंद पाटील पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्यात. आणि आपण बघू शकतो थोडी घाई करायची, अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा आपण बघू शकतो गोलंदाजीला आलेत महेश पाटील. स्ट्राईकला असतील फलंदाज अक्षय सोनार. यावेळेस चांगला स्लॉक स्लिप म्हणावा लागेल आणि धावा मिळतील 6 षटकार. अक्षय स्लॉक स्वीप स्वरूपाचा फटका होता आणि फ्लॅट गेलाय चेंडू सीमारेषे पार. धावा मिळतील 6 षटकार. षटकाराने होईल षटकाची धावफलकावर बदल. 54 धावा. आणि आपण तिथे बघू शकतो मुकुंद, नो चान्सच भेटला नाही. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतील महेश. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता, बाहेरच्या दिशेने टाकलेला. योगेश सांगला यांच्याकडून झालेली चूक, कोणतीही धाव येणार नाही. आपण मागच्या षटकामध्ये बघितलं होतं महेश यांनी पूर्ण षटकामध्ये 4च धावा खर्च केल्या होत्या, मात्र या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 6 धावा खर्च केल्यात. इथून पुढे कमबॅक करावा लागेल. दुसऱ्या चेंडूवर चांगला चेंडू टाकला, मात्र अजूनही या षटकामध्ये 4 चेंडू शिल्लक असतील. आणि अजय टोनपे समोरच्या दिशेने केलेलं आक्रमण. धावा मिळतील 6 षटकार. अक्षय सोनार यांच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग फटका या षटकामधील दुसरा फटका असेल. 6 धावा मिळतील.
धाव फलकावर आता असतील 60 धावा, 4 गडी बाद. या षटकामध्ये मागडा ठरतोय गोलंदाज महेश पाटील. थोडं स्पीडअप करायचंय, दोनही संघांना विनंती असेल. 40 मिनिटांचा निर्धारित वेळ असेल, त्यामध्ये शेवटचं षटक चालू होणं गरजेचं. यावेळेस पुन्हा एकदा राऊंड द विकेट आले आणि याही वेळेस परिणाम तोच. चेंडू गेलाय सीमारेषेपार. या षटकातील तिसरा षटकार बनावा लागेल. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत तब्बल 18 धावा खर्च केल्यात गोलंदाज महेश यांनी. आणि अक्षय सोनार म्हणावं लागेल मॅन ऑन फायर. पहिल्या 10 चेंडूंमध्ये फक्त 8 धावा केल्या होत्या, मात्र नंतरच्या 5 चेंडूंमध्ये तब्बल 18 धावा आल्यात. याही वेळेस आक्रमण करायचा प्रयत्न, मात्र बॅटशी पाहिजे तेवढा संपर्क चांगला झाला नाही आणि इथे डायरेक्ट हिट आणि कोणताही धक्का लागणार नाही. 1 धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर आता असतील 67 धावा, 4 गडी बाद. आणि आपल्यासोबत मॅचचा आनंद घ्यायला उपलब्ध झाले ते जळगावचे एक नामांकित स्कोरर मयूर पाटील. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं त्यांना गोलंदाजी दिली नाही, मात्र यावेळेस समोरच्या दिशेने आक्रमण. अविनाश देवरे मात्र विपुल नारखेडे यांची चांगली झेल आणि अविनाश देवरे यांना परतावा लागेल. संघाला लागेल 5वा धक्का. धाव फलकावर असतील आता 67 धावा आणि नवीन फलंदाज आले ते वैभव कोष्टी. थोडी घाई करायची आहे, दोनही संघांना विनंती असेल. 40 मिनिटांचा निर्धारित वेळ आहे. अतुल झोपे थोडी घाई करायची आहे. आणि यावेळेस गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकतो संघाचा नेता संघनायक अतुल झोपे यांना बॉलिंग मार्कवर. सांघिक 8वं षटक घेऊन येतील. आणि ही संपूर्ण स्पर्धा आपण बघू शकतो लाईव्ह विजन या यूट्यूब चॅनलवर. आपण सध्या बघू शकतो बॉलिंग एंड कॅमेरावर असतील सत्यम पाटील मॅन फ्रॉम खेडी. त्याच नंतर आपले 4K कॅमेऱ्याचे ऑपरेटर मयूर थोरात. यावेळेस फुलटॉस चेंडू अतुल झोपे यांचा समोरच्या दिशेने खेळून काढलाय आणि चेंडू चाललाय मैदानाच्या अगदी बाहेर. मैदानात उडल्या अग्नीच्या ज्वाळा, बाहेर गेलाय हा तोफेचा गोळा. धावा मिळतील 6 षटकार. षटकाराने वाढेल धावफलक. 73 धावा, 5 गडी बाद. पहिल्या चेंडूवर अतुल झोपे यांचे आक्रमण केलंय. अक्षय सोनार यांनी सुरुवात केली होती पहिल्या गिअरमध्ये, मात्र सरळ आता 5व्या गिअरमध्ये बॅटिंग करताय. यावेळेस रिपर्सचा फटका आणि चेंडू स्टॉप झालाय. निलेश खाजने यांच्याकडून 1 धाव येईल. आणि बक्षीस आलंय इथे. वैयक्तिक बक्षीस असेल वैभव कोष्टी यांच्यासाठी. त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी श्रीरंग पाटील यांच्या वतीने 101 रुपयांचं बक्षीस असेल प्रत्येक षटकारासाठी. वैभव कोष्टी यांच्यासाठी बक्षीस आहे. धाव फलकावर आता असतील 74 धावा. आणि येस, बाहेरून चेअर करताय सचिन चौधरी मॅन फ्रॉम इन्कम टॅक्स. आणि अविनाश देवरे यांचा सामना चालू आहे, म्हणून छत्रपती प्रतिष्ठानचा पूर्ण संघ जळगाव मधील एक नामांकित संघ त्यांना सपोर्ट करायसाठी इथे उपलब्ध आहे. आणि यावेळेस आपण बघू शकतो पंचांचे हात झाले जमिनीला समांतर आणि 1 धाव येईल अवांतर. या अवांतर धावेने वाढेल धावफलक. 75 धावा. इतर रेफरेल वाईड साठी बघू शकतो आपण.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिवाइज स्कोर नाव 74 रन्स. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला, त्यानंतर 2 चेंडूमध्ये फक्त 1 धावा खर्च केली अतुल झोपे यांनी. स्ट्राईकवर असतील पुन्हा एकदा वैभव कोष्टी. यावेळेस समोरच्या दिशेने आक्रमण आणि कोणतंही बक्षीस मिळणार नाही. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. भोपळा. दुसऱ्या चेंडूवर डकवर बाद व्हावं लागेल फलंदाजाला. वैभव कोष्टी. आणि आपण बघू शकतो रावडी राठोड यांनी घेतलेला चांगला झेल. आणि दुसरे नवीन फलंदाज येतील विकी खैरनार. बघू शकतो आपण स्ट्राईकवर. आणि आपण पहिल्या सामन्यामध्ये बघितले होते दुखापतग्रस्त झाले होते क्षेत्ररक्षक करत असताना लॉंग ऑफच्या क्षेत्रात सचिन चौधरी. एक धाव येईल. 1 धावेने वाढेल धावफलक. माफ करा, चौकार आलाय. 4 धावेने वाढेल धावफलक. 78 नाव ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स आफ्टर 7.5 ओव्हर्स. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतील. स्ट्राईकवर असतील पुन्हा एकदा. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू लेट कट आणि 1च धाव येईल. 8 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघू शकतो धावफलकावर असतील 79 धावा. 6 गडी बाद. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक. आणि पहिला सामना आपण बघितला होता वीर आरया या संघाने स्टार खेळाडू यांच्यामध्ये आपण बघू शकतो निलेश पाटील, त्यानंतर रोहित तलरेजा आणि आपले सर्वांचे लाडके सचिन चौधरी हे देखील असताना सामना गमवावा लागला होता. चांगली गोलंदाजी झाली सचिन यांच्या मार्फत, मात्र तरी देखील सामना यावेळेस डावखुरा गोलंदाज समोरच्या दिशेने केलेला आक्रमण. बेस्ट वर्सेस बेस्ट बघू शकतो आपण. अरविंद पाटील यांच्या विरोधात खेचलेला पहिला षटकार. या षटकाराने समीकरण बदलेला होता. धाव फलकावर असतील 85 धावा. आणि अतुल झोपे आपण बघू शकतो थोडेफार नाराज दिसताय. झपे झपे पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय आणि चेंडू जाईल सीमारेषे पार. धावा मिळतील 4 चौकार. चौकाराने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 89 धावा. विकी खैरनार ऑन फायर म्हणू शकतो. 4 चेंडू मध्ये 15 धावा केल्यात. आणि आता आपण बघू शकतो कव्हर पॉइंटच्या दिशेने आलेले क्षेत्ररक्षक के किरण कदम. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू पुलचा प्रयत्न होता, मात्र चांगला संपर्क झाला नाही. 1 धाव आली. मुकुंद पाटील असतील इथं क्षेत्ररक्षक. 1 धावेने वाढेल धावफलक. 90 ऑन बोर्ड नाव. 90 धावा लागल्यात धावफलकावरती. 6 गडी बाद. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळेस देखील आखूड टप्प्याचा चेंडू आणि मुकुंद यांचा चांगला झेल. अक्षय सोनार यांना परतावा लागेल. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पुल करायचा प्रयत्न केला मात्र सक्सेसफुल झाला नाही आणि इथे परतावा लागेल. बॅक टू पॅव्हिलियन अक्षय सोनार. 17 चेंडूंमध्ये 200च्या सरासरीने केलेली स्ट्राईक रेटने केलेली कामगिरी. 34 धावा. आणि आता आपण बघू शकतो नवीन बॅट्समन भुसावळचा बेन स्टोक्स श्रीकांत भोळे. आपण नेहमी त्यांना LPL मध्ये बघत असतो, मात्र यावेळेस पहिल्यांदा भरवलेली स्पर्धा स्माइलिंग नीज स्पॉन्सर्ड हिंदू प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व.
आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, 11 धावा खर्च केल्यात अरविंद पाटील यांनी. त्यांना देखील सिद्ध करावं लागेल. त्यांना फिरकीचा जादूगर का म्हटले जाते. डावखुरा गोलंदाज अरविंद पाटील पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन. यावेळेस फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, 5व्या गतीचा चेंडू होता, कोणताही संपर्क झाला नाही, निर्धाव असेल चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू असेल. याही वेळेस मोठा फटका लावायचा प्रयत्न, मात्र चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक अरविंद पाटील यांच्या वतीने. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केल्यानंतर पुढच्या 4 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्यात फक्त 1 धाव. आणि आपण बघू शकतो 9 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर असतील 90 धावा, 7 गडी बाद. आणि शेवटचं षटक पुन्हा एकदा घेऊन येतील संघाचा नेता संघनायक अतुल झोपे, जळगाव पोलीस. आणि आपण बघू शकतो कालच्या सामन्यामध्ये किरण कदम यांनी पंचांशी थोडी उज्जत घातली होती, मात्र त्यांना सरळ मैदानाच्या बाहेर पाठवले होते. मात्र आता ते देखील पंचांना सॉरी बोलताना दिसतंय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. दॅट्स अ जेंटलमॅन गेम. यावेळेस पुढे टाकलेला चेंडू बॅटची कड घेऊन जाईल अरविंद पाटील यांच्या हातामध्ये. सेफ हँड्स म्हणू शकतो आपण. निर्धाव चेंडूने होईल शेवटच्या षटकाची सुरुवात. अजूनही या षटकामध्ये 5 चेंडूंची शिल्लक असतील. डावातील शेवटचे 5 चेंडू. आणि अभिषेक पाटील ज्यांची गोलंदाजी आपल्याला दिसली नाही या डावामध्ये. यावेळेस पुढे टाकलेला चेंडू आणि समोरच्या दिशेने केलेला आक्रमण. चेंडू चाललाय सीमारेषे पार, धावा मिळतील 6 षटकार. षटकाराने वाढेल धाव फलक 96 धावा. आता आपण बघू शकतो 3 आकडी धावसंख्येचं लक्ष असेल फलंदाजी करणारा एमसन्स या संघाचं. तिसरा चेंडू पुन्हा एकदा, आणखीन एक फटका खेळायचा प्रयत्न, मात्र योगेश सांकला. कॅच, एफर्ट चांगले होते मात्र कॅच सुटला म्हणावा लागेल. आणि एक तेरी एक मेरी चालू आहे सध्या मैदानामध्ये. पहिला चेंडू निर्धाव होता, त्यानंतर आलेला मोठा फटका 6 धावा. आणि पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवर टाकलेला निर्धाव चेंडू. यावेळेस देखील कमबॅक करावा लागेल फलंदाज विक्की यांना. यावेळेस फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, मोठा फटक्याचा प्रयत्न होता, मात्र एकच धाव येईल. 1 धावेने वाढेल धाव फलक 97 ऑन बोर्ड नाव. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. कोण आहे भाई? पण अरे मी अंपायर आहे भारी, काय म्हणतो तू? चला थोडा स्पीडअप करायचंय. आजच्या सत्रामध्ये आपण बघू शकतो आजच्या दिवसामध्ये 9 सामने व्हायचे. दुसरा सामना यावेळेस फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, श्रीकांत भोळे बॅटशी चांगला संपर्क झाला नाही, एकच धाव येईल. आणि 98 धावा झाल्यात. आता बघावं लागेल 1 चेंडू शिल्लक आणि 3 आकडी धावसंख्येसाठी 2 धावेंची गरज असेल. एमसन्स या संघाला स्ट्राईकवर असतील फलंदाज विकी खैरनार. आतापर्यंत 9 चेंडूंमध्ये 23 धावा खेळतायत. यावेळेस समोरच्या दिशेने खेळलेला फटका आणि विपुल नारखेडे, सेफेट्स मॅन फ्रॉम भादली यांचा चांगला झेल आणि अतुल झोपे यांनी दिलेला दुसरा धक्का. धावाची होईल समाप्ती. 99 धावांचं लक्ष असेल निर्धारित 10 षटकांमध्ये. शिवस्वराज्य 47-47 या संघाला विनंती असेल लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर जाऊन आपल्या आघाडीचे फलंदाज आतमध्ये पाठवायचे. आणि एमसन्स या संघाला देखील विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्यायचा आहे. थँक्यू. लाईव्ह बंद कर ना, लाईव्हचा आवाज बंद कर ना.
मॅन फ्रॉम बादली विपुल नारगेडे आणि नॉन स्ट्राईकला असतील फलंदाज निलेश खाचने मॅन फ्रॉम सावदा. आणि गोलंदाजीला आले जळगाव व्हेरी ओन सोहेल तन्वीर. भूषण चित्ते उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज. चला सामन्याची होईल सुरुवात. 99 धावेंचं लक्ष असेल. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि मैदानाच्या अगदी बाहेर फेकून दिलाय. बिग बिग षटकार. या षटकाराने होईल धावेंचा श्री गणेशा. पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्यात आणि विपुल नारखेडे पॉकेट डायनामाइट का म्हटले जातं हे पहिल्या चेंडूवर सिद्ध केलंय. कमबॅक करावा लागेल भूषण चित्ते यांना. आणि विपुल नारखेडे यांचे देखील भरपूर समर्थक आपण बघू शकतो मैदानावर आणि YouTube लाईव्ह वर उपस्थित झालेत. ठीक आहे. नंतर पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतील भूषण चित्ते. आणखीन एक समोरच्या दिशेने केलेलं आक्रमण. झेलची संधी होती मात्र टफ कॉल म्हणू शकतो आपण. 1 धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर आता असतील 7 धावा. आणि आपण काही दिवसांपूर्वी पार पडलेली स्पर्धा भादली प्रीमियर लीग मध्ये 22 चेंडूंमध्ये शतक झळकावणारा फलंदाज बघू शकतो. नॉन स्ट्राईकला नाव असेल विपुल नारखेडे. यावेळेस लेफ्ट राईट कॉम्बिनेशन म्हणू शकतो आघाडीला. स्ट्राईकवर आता असतील डावखुरे फलंदाज निलेश खाचने. 58 धावेंमध्ये 92 धावेंची गरज असेल. चला थोडं स्पीडअप करायचंय. राईट अप राऊंड स्वरूपाचा मारा. यावेळेस फुलटॉस स्वरूपाचा चेंडू लोअर फुलटॉस होता. वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धावाली. 1 धावेने वाढेल धावफलक. 8 धावा बिनगडी बाद. 3 चेंडू झालेत आणि या सामन्यामध्ये आपण बघू शकतो बादली एक्सप्रेस अक्षय अत्तरदे हे देखील ऍक्शन मध्ये असतील. यावेळेस देखील पुढे टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने मैदानाच्या अगदी बाहेर जाईल. मैदानात उठल्या अग्नीच्या ज्वाळा बाहेर गेलाय. तोफेचा गोळा. 6 धावा षटकार. षटकाराने होईल धाव फलकावर बदल. 14 धावा. आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना केलाय आणि विपुल नारखेडे 3 चेंडूंमध्ये तब्बल 13 धावा कुठल्यात. यावेळेस भूषण चित्ते यांच्याकडे कोणताही उत्तर नाही दिसत आहे आपल्याला विपुल नारखेडे यांच्या बॅटिंगसाठी. मात्र आपला अनुभव पणाला लावावा लागेल. विपुल नारखेडे स्ट्राईकवर असतील पुन्हा एकदा. यस आखूड टप्प्याचा चेंडू मात्र चुकीचा शॉट सिलेक्शन म्हणू शकतो आपण. समोरच्या दिशेने केलेला प्रयत्न मात्र निर्धाव आलेला आहे चेंडू. यावेळेस फटका फसलाय म्हणावा लागेल. क्षेत्ररक्षक डाऊन बॉल आणि यस विपुल नारखेडे यांना माघारी पाठवलंय. भूषण चित्ते यांच्या गोलंदाजीवर 2 मोठे फटके लगावले होते विपुल नारखेडे यांनी. मात्र आता कमबॅक केला आहे भूषण चित्ते. विपुल नारखेडे बाद आणि अक्षय सोनार यांनी चांगली फलंदाजी केली होती. पहिल्या डावामध्ये आपण बघितलं होतं यांनी टिपलेला चांगला झेल आणि विपुल नारखेडे यांना परतावं लागेल. आणि नवीन फलंदाज येतील योगेश सांखला. कालच्या सत्रामध्ये बघितलं होतं आपण विजयी चौकार लगावून सामना खिशात घातला होता योगेश सांखला यांनी. आता आपण बघू शकतो 9 षटकांमध्ये 85 धावेंची गरज असेल.
आणि सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतील गोलंदाज कुणाल राक्षे. मॅन फ्रॉम कासोदा कुणाल राक्षे गोलंदाजी मार्कवर आलेत. थोडी घाई करायची. भूषण जित्ते यांना सूचना असेल आयोजकांकडून, सामना थोडा स्पीडअप करायचा आहे. 40 मिनिटांची अवधी असेल, त्यामध्ये आपल्याला आपलं 10वं षटक स्टार्ट करणं गरजेचं, नाहीतर आपल्याला एक अतिरिक्त फिल्डर 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागेल. पुन्हा एकदा स्ट्राईकवर असतील डावखुरे फलंदाज निलेश काचने. यावेळेस फुल टॉस समोरच्या दिशेने खेळून काढलाय. मागच्या देखील आपण षटकामध्ये बघितलं होतं, लोअर फुल टॉस चेंडू टाकला होता, सेम डायरेक्शन मध्ये गेला होता, लॉंग ऑनच्या दिशेने 1 धाव आली होती. याही वेळेस सेम बॉल सेम रिझल्ट, 1 धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर आता असतील 15, 1 गडी बाद 15. आणि आपण सगळे बघू शकतो हिंदू प्रीमियर लीग पर्व पहिले 2025, ज्याचे मुख्य प्रायोजक असतील मनीष चौधरी सर, स्माइलिंग नीज, नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर. यावेळेस योगेश सांकला, आपण म्हणू शकतो चतुराईचा प्रयत्न होता, मात्र कोणतीही धाव आली नाही. आणि आपण जळगावचे फेमस अल्टीपल्टी प्रवीण पाटील यांना देखील पुढच्या मॅच मध्ये इन ॲक्शन बघू शकतो. पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती त्यांनी देखील. 2 चेंडू निर्धाव हाताळलेत कुणाल राक्षे. यावेळेस देखील पायावर टाकलेला चेंडू होता, डायरेक्ट हिट असती तर फलंदाज शिअर शॉट बाद असता, मात्र इथं रेफरल घेतलंय. 3ऱ्या पंचांची मदत घेतील ऑन फील्ड पंच विनायक जोशी. फलंदाज सेफ असतील. 1 धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर आता असतील 16 धावा. अजूनही या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. आणि अविनाश देवरे, चांगली विकेट किपिंग बघितली होती आपण. आणि आपण स्क्रीनवर बघू शकता भूषण चित्ते, पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली नव्हती, मात्र शेवटच्या चेंडूवर विपुल नारखेडे यांना बाद करून सरस ठरलेत भूषण चित्ते. यावेळेस बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू आणि चांगला झेल अर्जुन. निलेश खासने यांना परतावा लागेल. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता आणि समोर मिड ऑनच्या दिशेने खेळलेला आणि फलंदाज बाद. आपण रिप्ले मध्ये देखील बघू शकतो, लाईव्ह विजन. बाहेर टाकलेला लोअर फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मात्र अर्जुन यांनी टिपलेला चांगला झेल. आणि आपण तिथे बघू शकतो सत्यम पाटील, चांगला कॅमेरा वर्क म्हणू शकतो, लाईव्ह विजनचा एक तुरुपका इक्का. सत्यम पाटील आणि बादशाह म्हणायला गेलं तर मयूर थोरात. नवीन फलंदाज असतील, आणि गरुडा यांचा देखील अँगलने आपण बघू शकतो, त्यांनी देखील चांगला कॅमेरा वर्क केलाय. ललित चव्हाण म्हणजेच गरुडा. नवीन फलंदाज आले स्ट्राईकला, सँडी. षटकातील अजूनही 1 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. तुम्हाला बॉल यावेळेस पायावर टाकलेला फुलटॉस चेंडू खेळून काढला. 1 धाव येईल, 1 धावेने वाढेल धावफलक.
आणि षटकाची होईल समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 17 धावा आपण बघू शकतो धाव फलकावर. आणि शिवस्वराज्य 47-47 या संघाची एक जमेची बाजू म्हणायला गेलं तर शिल्लक असलेले फलंदाज ज्यामध्ये आपण बघू शकतो अतुल झोपे, अरविंद पाटील, त्यानंतर अभिषेक पाटील म्हणजे जळगाव पोलीस. चला थोडा स्पीडअप करायचा आहे. दोनही संघांना विनंती असेल, भूषण चित्ते यांना देखील सूचना असेल, थोडी घाई करायची आहे. आणि आता इथून पुढचं समालोचन करतील व्हॉइस ऑफ जळगाव, खानदेशचा गोड आवाज, इंटरनॅशनल कॉमेंटेटर, क्लासिक कॉमेंटेटर पद्माकर दागाजीराव पाटील. तो काय बोलला तो? एमसन्स इन्व्हेस्टमेंट्स एमसन्स 11 विरुद्ध शिवस्वराज्य 4747. दोन्ही संघांच्या बॉडी इंजिनियर्स विरुद्ध IT डिजिटेक सोल्युशन्स या 2 संघांच्या दरम्यान पुढचा सामना होणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. बॉडी इंजिनियर्स कॅप्टन चला तर सामन्याकडे 18 धावा 3 गडी बाद. शिवस्वराज्य 4747 हा संघ फलंदाजी करतोय आणि एमसन हा संघ गोलंदाजी करतोय. अक्षय सोनार गोलंदाजी करतायत शक्ती पॉलिमर्स या संघाकडून. शक्ती पॉलिमर्स हे गोलंदाजी एंडचे प्रायोजक आहेत. चला निलेश कोलते दीपनगर वरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. निलेश जी आपलं मनपूर्वक स्वागत. आपण बघत आहात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. योगेश साकला वाईट साठी रिव्ह्यू घेत आहेत.
आणि आपल्यासोबत मान्यवरांच्या उपस्थितीत नाणेफेक होतीये. IT अक्षयने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फेअर डिलिव्हरी. जगाचा मानबिंदू, जगाचा केंद्रबिंदू अर्थात हिंदू प्रीमियर लीग अभूतपूर्व पहिले पर्व. या पहिल्या पर्वाचे मुख्य प्रायोजक डॉक्टर मनीष चौधरी अर्थात स्माइलिंग नीज नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर. Co-sponsored by Detailing Street. Take pride in your ride. ऋषभ दुसाने ह्या वेळेस डीप स्क्वेअर लेग कडे हा चेंडू खेळलेला आहे. पहिली धाव घेतलेली आहे आणि एकच धाव मिळेल. या षटकातला शेवटचा चेंडू असेल अक्षयचा. मुकुंद पाटील डावखुरे फलंदाज, वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून सेवा देतात. फुलटा चेंडू, एक धाव. षटक संपलेलं आहे. 3 षटकांची समाप्ती, 21 धावा, 3 गडी बाद. या स्पर्धेतील चषकांचे प्रायोजक तळवलकर जिम अँड SP फिटनेस, विनोद भाऊ चौधरी. बॉल स्पॉन्सर्स JJ स्पोर्ट्स, जितेंद्र जवळकर. टॉस का बॉस हॉटेल AK अर्थात आनंद कदम. स्लीव स्पॉन्सर्स एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. सुपर 6 स्पॉन्सर्स अमृतसरी हवेली. ड्रिंक स्पॉन्सर्स निलेश पाटील. स्पोर्टिंग पार्टनर 77 स्पोर्ट्स प्रतीक जीवराजानी. मोरिया होजियरी, चारू दत्त नन्नवरे. शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी यांचे प्रायोजक हर्षल भाऊ इंगळे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. 21 धावा. प्रसाद गोलंदाजी करतायत. एम्सन्स फुल टॉस चेंडू आणि चौकार. इंद्रजीत अंबिकर एम्सन्स या संघाचे संचालक आहेत. तर शिवस्वराज्य 4747 महेंद्र भाऊ सुरोणे. अबो द वेस्ट हाईटचा हा नो बॉल. चला, गोलंदाजीच्या शैलीसाठी दिला गेलेला हा नो बॉल आहे.
शक्ती पॉलिमर्स हे या स्पर्धेची गोलंदाजी यांचे प्रायोजक, अप्सरा आईस्क्रीम बॅटिंग एंडचे प्रायोजक, प्रेझेंटेशन पार्टनर रौनक जैन, हिरा पाईप, महालक्ष्मी मोबाईल, एनएक्स आपल्या माणसाची दुकान, वाल्मिकराव पाटील, ओवीस कन्स्ट्रक्शन, अरविंदजी पाटील, अनिमेशजी मुंदडा, रोहन पाटील, चंदनभाऊ कोल्हे, जळगाव नगरीचे लाडके आमदार सन्माननीय राजूमामा भोळे यांचं या स्पर्धेसाठी अमूल्य योगदान लाभतंय. द्वारकाई फाउंडेशन, विशाल खडके अर्थात विक्की खडके, भादली एक्सप्रेस, अक्षय अत्तरदे आपल्या कटर गोलंदाजीसाठी ओळखले जातात. द्वारकाई स्पोर्ट्स, विशालभाऊ खडके, पूजा क्लिनिक, डॉक्टर पूजा, अखिल तिलकपुरे, हॉटेल चकदे, हितेंद्र धांडे, अक्षय कोल्हे आणि या स्पर्धेसाठी दुसरे पारितोषिक प्रायोजित केलेलं आहे ते शरद भाऊ तायडे यांनी. ऑफ स्टंपच्या बाहेर चांगला चेंडू, परंतु पंचांना वाटले की हा वाईड आहे, तर पंचांचा इशारा आलेला आहे. वाईडचा अतिरिक्त धाव मिळते. 27 धावा, 27. पुन्हा एकदा अक्षय, अक्षय यावेळेस गतीत परिवर्तन. यष्टीरक्षक अविनाश देवरे उत्कृष्ट यष्टीरक्षण करताना दिसत आहेत. योगेश सांखला, मुकुंद पाटील फलंदाजी करतायत. शिव स्वराज्य 4747, 7 चेंडू 2 धावा. योगेश साखला या वेळेस स्ट्राईक रेट कडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण की क्रिकेटच्या या छोट्या फॉर्मॅटमध्ये आपला स्ट्राईक रेट फार महत्वपूर्ण असतो. यावेळेस शॉट ऑफ लेन चेंडू आणि सरळ हातात. योगेश साखला यांना परतावा लागेल. 28 धावांवर शिव स्वराज्य 4747 संघाचा चौथा खंदा शिलेदार तंबूत परततोय. आणि कालच्या मॅचचे हिरो राऊडी राठोड अर्थात विनोद राठोड मैदानात जात आहेत. बघा, काल 6 चेंडू 25चं समीकरण असताना राऊडी राठोडने आपल्या संघाला आरामात सामना जिंकून दिलेला होता. आणि राऊडी राठोड ज्या पद्धतीने फलंदाजी करतात याच मैदानावर पंकज सोरोने या फलंदाजाने, हा सुद्धा जळगाव जिल्हा पोलीस दलात आहे, तर पंकज सोरोने 4 बॉल 24चा सामना आपल्या संघाला जिंकून दिलेला होता. त्यामुळे अतिशय दर्जेदार खेळाडू आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. बघत राहा, आपल्याला पैसा वसूल मनोरंजनाची ग्वाही देतो आम्ही. कुणाल राक्षे, द मॅन फ्रॉम कासोडा. स्ट्राईकला असतील मुकुंदा, इंद्रजीत अंबिकर,
आपलं मनपूर्वक स्वागत, वेलकम. कुणाल राक्षे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. मुकुंद पाटील, यष्ट्यांच्या मागे अविनाश देवरे, कर्णधार भूषण चित्ते. फुलालेंचा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू अडवला जातोय. भूषण चित्ते कर्णधार चेंडू अडवत आहेत. गोलंदाज कुणाल राक्षे यांच्याकडे परत करतायत. दरम्यान 1 धाव आणि धावसंख्या 30. 4 गडी बाद. कुणाल राक्षे यावेळेस आखो टप्प्याला चेंडू फुल केलेला आहे. पॉवरफुल केला आहे आणि सक्सेसफुल सुद्धा केलेला आहे. मिळतोय षटकार. डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. आणि हा राऊडी राठोडचा ट्रेडमार्क शॉट आहे. षटकाराने खातं उघडलेलं आहे. कालच्या सामन्यात सुद्धा षटकाराने खातं उघडलं होतं. 99चं लक्ष असेल. वाईडिश लॉंगॉनकडे चेंडू जातो. पहिली धाव वेगात घेतलेली आहे. 37 धावा. चौकार असेल. महागड षटक ठरतंय कुणालचं. एक 1.5 षटकात आतापर्यंत 16 धावा खर्च केलेला आहे कुणाल राक्षे यांनी. पाच षटकांची समाप्ती. 41 धावा, 4 गडी बाद. आणि 11.60 या सरासरीने 30 चेंडूत 58 ची आवश्यकता. कुणाल राक्षे 2 षटकात 16 धावा देत महागडे ठरलेले आहेत, परंतु 1 गडी त्यांनी बाद केलेला आहे. अक्षय अत्तरदे कशी गोलंदाजी करतात यावर भरपूर काय अवलंबून असेल, कारण की एक चांगला गोलंदाज म्हणून अक्षयची ओळख आहे. भादली एक्सप्रेस आपल्या कटर गोलंदाजीसाठी ओळखले जातात. विपुल नारखेडे या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगल्या सुरुवातीनंतर सुद्धा चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरलेले आहेत, परंतु आता गोलंदाजीला आलेले अक्षय सोनार. धावा झालेल्या आहेत. अक्षय सोनार रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे.
गोलंदाजीच्या शैलीसाठी. चला, गोलंदाजीच्या ऍक्शन साठीचा हा नो बॉल. फ्री हिट चेंडू असेल. गोलंदाजीला आलेले श्रीकांत. श्रीकांत डावखोरी गोलंदाज. गोलंदाजीला आलेले विनोद राठोड अर्थात रावडी राठोड. कालच्या सामन्याचे हिरो. आज काय करिश्मा करतात ते बघावं लागेल. ओ बघा, याच चेंडूपूर्वी राहुलला थोडंसं स्क्वेअर केलेलं होतं आणि हा जर फटका कनेक्ट झाला असता तर राहुल आपल्याला दिसला असता ऍक्शन मोड मध्ये. अविनाश देवरे चांगला क्रिकेटिंग माइंड चालवत आहेत. चांगली गोलंदाजी श्रीकांतची. ओ या ठिकाणी टॉपेज. विक्की खैरनार या चेंडूला अडवतोय. त्रेचाळीस धावा 4 गडी बाद.
श्रीकांत भोळे अतिशय टिचून मारा करतायत, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतायत. राईट ऑन मनी. 6 षटकांची समाप्ती, 43 धावा, 4 गडी बाद. चौदाच्या सरासरीने आता येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 56ची आवश्यकता. बघा काल सुद्धा असाच सामना फसलेला होता, परंतु राऊडी राठोडने तो सामना जिंकून दिलेला होता. चला एलईडी वॉलच्या समोर जे दर्शक बसलेले त्यांनी उठून घ्यायचे प्लीज. एलईडी वॉल ऑर्गनायझरची सूचना आलेली आहे प्लीज. 43 धावा, 4 गडी बाद. अक्षय अत्तरदेग एक अतिशय उत्कृष्ट गुणी गोलंदाज आहे. फुलर लेनचा चेंडू, लो फुल टॉस आणि चेंडू सर लॉंग ऑन, सीमा रेषा पार, मिळतोय षटकार. 49 धावा. 22 चेंडू, 50 ची गरज. अक्षय अत्तरदे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. ओ यावेळेस जोरदार अपील करतायत अविनाश देवरे आणि कॉन्फिडंट आहे, आत्मविश्वास दिसतोय. तिसऱ्या पंचांना पाचारण केलं गेलेलं आहे. बघूया अविनाश बंगाल तिसरे पंच काय निर्णय देतात. पूजा क्लिनिक, डॉक्टर पूजा अखिल तिलकपुरे, MBBS, स्किन हेअर आणि लेझर स्पेशलिस्ट. परतावा लागेल आणि भरोशाचा कालचा हिरो राऊडी राठोड आता तंबूत परततोय. अविनाश देवरे यांनी चतुराई दाखवलेली आहे आणि कुठेतरी त्या चतुराईचं फळ अविनाश देवरे आणि त्यांच्या संघाला मिळालेलं आहे. आणि आता एक पोलीस मैदानाच्या बाहेर गेलेला आहे तर दुसरा पोलीस मैदानाच्या आत येतोय. कर्णधार चतुर चालाक चाणाक्ष अतुल झोपे आता मैदानात.
ओ यावेळेस इनसाइड आउट फटका, व्हॅकंट एरिया, वन बाउन्स चौकार. अतुल झोपे चौकाराने आपलं खातं उघडतोय. संघाचा अर्धशतक पूर्ण होतोय. 53 धावा, 5 गडी बाद. 20 मध्ये 46 ची गरज. आणि बघा अतुल झोपे यांचा जर फलंदाजी करण्याची स्टाईल जर आपण बघितली, ज्याला आपण म्हणतो अनऑर्थोडॉक्स, चला वेळेचं भान ठेवायचं प्रत्येकाने. जितेंद्र चौधरी अर्थात आप्पा काल एकाच दिवसात 2 तुफानी अर्धशतकं झळकवलेली होती. स्टार आहे सध्या. आणि अजून एक स्टार बसलेले दिसत आहेत, प्रफुल्ल चिरमाडे युवा. खराब चेंडू आणि या ठिकाणी हे काय करताय ते समजायला मार्ग नाही. हा झेल व्हायला हवा होता. तयारीत असावं लागतं. अतुल झोपेसारख्या फलंदाजाला आपण जास्त वेळ बांधून ठेवू शकत नाही, जास्त चान्स देऊ शकत नाही. 57 धावा, 5 गडी बाद. 19 चेंडू आणि 42 ची गरज. सुभाषराव जाधव आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. अक्षय खडके अर्थात गोटू भाऊ, युवा अष्टपैलू प्रफुल्ल चिरमाडे. सतरा चेंडू आणि 36 ची गरज. भूषण चित्ते गोलंदाजीला आलेले आहेत आणि भूषण चित्ते यांचा सामना करतील मुकुंद पाटील. 63 धावा 5 गडी बाद. आपण बघत आहात हिंदू प्रीमियर लीग पहिल्या पर्वाचा थरार.
यावेळेस माझ्या मते बॅटची कड होती आणि चेंडू सरळ अविनाश देवरे यांच्या हातात गेलेला आहे. स्टंपिंग बाद आहे. चला तर जळगाव जिल्हा पोलीस दलातील 2 अतिशय उत्कृष्ट खेळाडू अभिषेक पाटील आणि अतुल झोपे आता यांच्या दोघींच्या खांद्यावर जबाबदारी असेल आपल्या संघाला विजय मिळवून देण्याची. 63 धावा 6 गडी बाद. 16 चेंडू 36 ची गरज. भूषण चित्ते गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न. बॅटची कड होती त्या बॅटची कड घेऊन चेंडू शरीरावर आला. खातं उघडतायत अभिषेक. 64 धावा 6 गडी बाद. भूषण चित्ते गोलंदाजी मार्कवर. समोरच्या दिशेने वाईड ऑन किंवा आपण म्हणू शकतो क्रॉस कॉर्नर कडे तुफानी हल्ला चढवलाय. अतुल झोपेच्या बॅट मधून आलेला आहे हा घणाघात उत्तुंग षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धाव संख्या 70 धावा 70. बसरे प्रसाद 76 धावा 6 गडी बाद. भूषणचा पुढचा चेंडू आणि यावर पिच चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. चेंडू जातोय पुन्हा एकदा शक्ती पॉलिमर्स बॉलिंग यांच्या वरतून. षटकार 8 षटकांची समाप्ती. 82 धावा 6 गडी बाद. आणि आता समीकरणाकडे वळूया. त्या अगोदर आपण रिप्ले बघूया. हा सरळ बॅटच्या खाली टाकलेला चेंडू होता. अतुलने सरळ बॅटने या चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. उत्कृष्ट फटका अतुल झोपेचा. 8.50 सरासरीने 12 चेंडू आणि 17ची गरज. भूषण चित्ते 33 धावा देत महागडे ठरलेले आहेत. अतुल झोपे 6 चेंडू 32 धावा. तुफानी गर्जना करतायत अतुल झोपे. श्रीकांत भोळे डावखुरी गोलंदाज आणि समोर असतील अभिषेक पाटील.
इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. यावेळेस गॅप भेदण्याचा प्रयत्न. फ्री टाइम चायपत्तीच्या होर्डिंगला जाऊन धडकलेला हा चौकार. 87 धावा. बघा, एक सुटलेला झेल किती मोठा परिणाम करतो सामन्याच्या निर्णयावर. सत्याऐंशी धावा. डॉट बॉल. श्रीकांत भोळे चांगली गोलंदाजी करतायत. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतायत कृष्णा. 8 चेंडू 12ची गरज. फेअर डिलिव्हरी. चला, वैध चेंडू. फेअर डिलिव्हरी. 87 धावा, 6 गडी बाद. फटका फसलाय. भूषण चित्ते चेंडूच्या खाली आणि झेल टिपलेला आहे. 7वा फलंदाज तंबूत परततोय. शिवस्वराज 4747. टीम हॅम्सन, निर्धारित वेळेत आपण आपली षटकं पूर्ण केलेली नाही, त्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू दंडात्मक कारवाई म्हणून आपल्याला सर्कलच्या आत घ्यावा लागेल. पहिल्या सामन्यात देखील वीराऱ्या संघाला एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आत ठेवावा लागला होता. तर नियमांचं काटेकोर पालन करावं सर्वांना विनंती असेल. आपल्या निर्धारित वेळात आपली 10 षटकं आपल्याला पूर्ण करायची आहेत. श्रीकांत भोळे यांनी 1.5 षटकात 6 धावा दिलेल्या आहे आणि 1 गडी बाद केलेला आहे. किफायती मारा करतायत श्रीकांत भोळे. आणि आता शेवटचे 6 चेंडू 12ची गरज.
एम्सन्स या संघाकडून कोण गोलंदाजीसाठी येतो ते बघावं लागेल. वैभव कोष्टी, खराब चेंडू आणि वन बाउन्स चौकार. आणि या ठिकाणी जो हुटर आपण ऐकत आहात तो जळगाव शहर महानगरपालिकेच्या 17 मजली इमारतीवरून वाजतो आणि संकेत आहे की जळगावचे 12 वाजलेत. घड्याळाचे 12 वाजलेले. 91 लॉस ऑफ 7. खराब चेंडू होता आणि त्या खराब चेंडूला व्हॅकंट एरियात टोलवलेले अतुल झोपे यांनी. चार चेंडू 8 ची गरज. वैभव फटका उंच हवेत आणि भूषणने झेल टिपलेला आहे. आणि आता कुठेतरी असं वाटतंय की या सामन्यात रंगत निर्माण झालेली आहे. रोमहर्षक सामना. हा खूप खराब चेंडू होता. या चेंडूवर मोठा फटका ऑन होता, यायला हवा होता. काहीतरी पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न फसला अतुलचा आणि भूषण चित्ते यांचं कौतुक करावं लागेल. चांगला झेल टिपलेला आहे, दबावात टिपलेला हा झेल. अरविंद पाटील ओविस कन्स्ट्रक्शनचे संचालक आणि शिवसुराज्य या संघाचे भरोशाचे गोलंदाज अरविंद आता मैदानात. 3 चेंडू 8 ची गरज. बघा काल सुद्धा शिवसुराज 4747 संघ फसलेला होता. 6 मध्ये 25 ची गरज होती. बघा चेंडू हा विकेट मिळवून देणारा चेंडू नव्हता, परंतु बघा क्रिकेटला म्हणूनच अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. पुन्हा एकदा वैभव गोष्टी यावेळेस समोर असतील डावखुरे अरविंद. 3 मध्ये 8 ची गरज. पुल करण्याचा प्रयत्न. 2 चेंडू 8 ची गरज. चला पुन्हा एकदा रोमहर्षक परिस्थितीत पोहोचलेला हा सामना आपण बघत आहात. जगाचा मानबिंदू, जगाचा केंद्रबिंदू अर्थात हिंदू प्रीमियर लीग पहिलं संस्करण. ऑन साइडला यावेळेस धावबाद
आता शेवटच्या चेंडूवर 7ची गरज. यांच्यावर जबाबदारी असेल आपल्या संघाला विजय मिळवून देण्याची, परंतु आता विजय दूर आहे. सामना बरोबरीत आणू शकतात कारण की शेवटचा चेंडू 7ची गरज. वैभव कोष्टी यांचा सामना करतील अरविंद पाटील. एक चेंडू 7ची गरज. चला चौकार आहे, त्यामुळे सामना दोन धावांनी एम्सन संघाने हा सामना जिंकलेला आहे. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया. अक्षय सोनार या सामन्याचे सामनावीर ठरलेले आहेत. 34 धावा फलंदाजी करताना आणि 1 गडी बाद केलेला होता गोलंदाजी करताना. या सामन्याचे हिरो अक्षय सोनार. बॉडी इंजिनिअरिंग वर्सेस IT डिजिटेक सोल्युशन. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी प्लेइंग 11 अपडेट करायची आहे.